जुलैच्या पहिल्या आठवड्यात कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात जोरदार बरसलेल्या पावसानं विदर्भ मराठवाड्याकडे अक्षरशः पाठ फिरवली आहे। आधी जून कोरडा गेलाय, त्यातच जुलैमध्ये सुद्धा पावसानं दांडी मारल्यानं विदर्भ मराठवाडाकरांची चिंता वाढली आहे। इथं वरुण राजाच रुसल्यानं खरीप हंगाम अडचणीत सापडला असून आता पिण्याच्या पाण्याचं टेन्शन सुद्धा वाढलंय। मराठवाडा विदर्भावर वरुण राजा रुसला। जून कोरडा, जुलैमध्येही पावसाची पाठ। पाऊसधारांऐवजी बळीराजाच्या डोळ्यात अश्रूंचा पूर। जुलैमध्ये पहिल्या आठवड्यात धोधो बरसलेल्या पावसानं आता राज्यात उघडीप दिली आहे। आता पुढील काही दिवस राज्यात पावसाची कुठलीही शक्यता नाही। जूनमध्ये तळ गाठलेली धरण जुलैच्या आठवड्याभरातील पावसानं जवळपास 41% भरले। अल निनोच्या सावटात मुंबईसह कोकण, मध्य आणि उत्तर महाराष्ट्राला सुखद दिलासा देणारा वरुण राजा मात्र विदर्भ मराठवाड्यावर रुसलेला दिसला। विदर्भ मराठवाड्यात पावसाची प्रचंड तूट निर्माण झाली असून संपूर्ण खरीप हंगामच अडचणीत आलाय। आधीच कमी पेरण्या झाल्यात, त्यात पेरलेलं पीकही जळू लागल्यानं बळीराजा हवालदिल झालाय। मराठवाड्यात सरासरी 29 तर विदर्भात 16 ते 18% पावसाची तूट आहे। अकोला 13%, अमरावती 15%, भंडारा 34%, चंद्रपुरात 25%, गडचिरोली 46%, नागपुरात 12%, वर्ध्यात 2%, वाशिममध्ये 29% तर यवतमाळमध्ये 10%, बीडमध्ये 46%, धाराशिवमध्ये 31%, हिंगोली 54%, जालन्यात 39%, लातूरात 33%, नांदेडमध्ये 37%, परभणीतही 37%। बेगाळलेली जमीन, अजूनही जमिनीलगत असलेली छोटी रोपं हे सध्याचं विदर्भ आणि मराठवाड्यातलं चित्र आहे। गेले अनेक दिवस आभाळातून एकही थेंब न पडल्यानं उगवलेली पिकं आता डोळ्या देखत करपू लागली आहे। त्यामुळे आगामी वर्षभराच्या उदरनिर्वाहाची चिंता आता बळीराजाच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसते। आमच्या भागामध्ये पाण्याचा इतका तुटवडा पडलेला आहे की कारण आम्ही फक्त निसर्गाच्या भरोश्यावर थोडाफार पाणी झाला होता। नेमकं विहिरीला पण पाणी नाही अजून। आता जुलै महिना आहे, जवळपास जुलै महिन्यामध्ये देखील विहिरीला पाणी नाही, कुठल्या बोरला पाणी नाही आणि आमच्या पिकं सुद्धा वाळून जातात। दुबार पेरणीची वेळ ही आमच्या शेतकऱ्यावर आलेली आहे। आता माझं कमीत कमी साहेब 75 वर्ष वय झालेले आहे। आतापर्यंत 40 वर्ष शेती करायला लागलो, पण असा दुष्काळ कधी बघितलाच नाही। मृग नक्षत्रामध्ये वर्षाला पेर होते, यावर्षी जुलै महिना आला, पुन्हा अजून पेर झाली आणि वाळून गेलं। आता बाकीचं कशाने पेरावं, काय आम्हाला काही संकट पडलेलं आहे। आता 4 लेकरं बाळ कशाने जगावं आम्ही। दरम्यान अल निनोमुळे राज्यात पावसाची तूट असणार आहे। सोबतच 2 पावसांमध्ये मोठा खंड असेल, त्यामुळे शेतकऱ्यांनी सरकारच्या सूचनांचं पालन करावं असं आवाहन मुख्यमंत्री फडणवीसांनी केलंय। हे जे मधले दिवस आहेत, या दिवसांमध्ये थोडं प्रोटेक्टिव्ह इरिगेशन आपण देऊ शकलो तर मला असं वाटतं की अडचण येणार नाही। यावेळेस अल निनोमुळे पावसात तूटही राहणार आहे आणि पावसाच्या 2 स्पेलमध्ये डिस्टन्सही राहणार आहे। याकरता आपण आधीपासून शेतकऱ्यांना सांगितलंय। शेतकऱ्यांनीही मोठ्या प्रमाणात आपलं म्हणणं ऐकून पहिली धूळ पेरणी असते किंवा सुरुवातीची पेरणी असते ती न करता आपल्या ॲडवायझरीवर अवलंबून उशिरा पेरण्या केल्या आहेत। त्यामुळे पाऊस आल्यानंतरच पेरण्या झालेल्या आहेत। मला विश्वास आहे की विहिरी असतील किंवा वेगवेगळ्या प्रकारचे जे काही त्या ठिकाणी इरिगेशनच्या सिस्टीम्स आहेत त्याचा वापर करून यावेळेसही पिकं आपले शेतकरी वाचवू शकतील। अपुरा पाऊस आणि पावसातील मोठ्या खंडामुळे विदर्भ मराठवाड्यातील पिकं संकटात सापडले। त्यात पुढील काही दिवस पावसाची शक्यता कमी असल्यानं बळीराजाची चिंता वाढली आहे। अल निनोच्या स्थितीमुळे हे संकट अधिक गहिर होण्याची शक्यता आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना हवामान विभाग आणि सरकारकडून येणाऱ्या सूचनांचं पालन करूनच पुढील नियोजन करणं आवश्यक आहे। हिंगोलीहून गजानन माणीसह विशाल खरोळे, छत्रपती संभाजीनगर।